नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड शाळेच्या YouTube चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की संख्या मालिकावर आधारित काही क्वेश्चन्स। तर बघा, गणित आणि बुद्धिमत्ता मधले हे प्रश्न आहेत। तर बुद्धिमत्तावर आधारितच हे प्रश्न आहेत। तर बघा, खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत आणि त्याला बुद्धिमत्तेचे असे प्रश्न येतात की कधी कधी आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो की याचं उत्तर नेमकं काय येतं तेच आपल्याला कळत नाही। नेमकं या संख्या घेतलेल्या आहेत, पण इथं आपल्याला तर्क नेमका काय लावावा लागतो, इथं आपल्याला खूप विचार करावा लागतो, बुद्धीला खूप चालना द्यावी लागते आणि मगच आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं। तर तुम्हाला पण हे तुमचं काम सोपं होण्यासाठी, खास तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी। तर संख्या मालिकेवर आधारित हा व्हिडिओ आहे। तर बघा, जर चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता इथं आपण काही संख्या घेतलेल्या आहेत। आता 23 आहे, 28 आहे, 34 आहे, 41 आहे, 49 आहे। आता इथं संख्या काय येईल याचं उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे। इथं संख्या नेमकी काय येईल? तर बघा, आता खूप तर्क लावावा लागतो मित्रांनो, खूप लॉजिक लावावं लागतं आपल्याला की अशा प्रश्नांसाठी की नेमकं याचं उत्तर काय येतं। तर बघा, एक काम करायचं, पहिल्यांदा या सगळ्याचा फरक काढून घ्यायचा। नेमका डिफरन्स कितीचा आहे याच्यामध्ये तो काढून घ्यायचा। तो काढल्याशिवाय नेमकं याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला समजणार नाही। तर आता यातला आपण डिफरन्स पहिल्यांदा काढून घेऊया। 23 आणि 28 मध्ये 5 चा डिफरन्स आहे, बरोबर। त्यानंतर बघा, 28 आणि 34 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? तर 28 आणि 34 मध्ये 6 चा डिफरन्स आहे बघा। आता 34 आणि 41 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? तर 34 आणि 41 मध्ये डिफरन्स असणार आहे 7 चा। त्यानंतर बघा, 41 आणि 49 मध्ये डिफरन्स असणार आहे 8 चा। म्हणजे तुम्हाला समजलं असेल की इथं काय केले, म्हणजे 23 मध्ये +5 केलेत, 28 मध्ये +6 केलेत, 34 मध्ये +7 केलेत, 41 मध्ये +8 केलेत। आता या 49 मध्ये आपण प्लस किती करायचे? तर 9 करायचे। प्लस किती करायचे? तर 9 करायचे। आता 49 मध्ये जर आपण हे +9 केले तर 9 आणि 9 18ची 8 होता, 1 आणि 5 58। तर इथं संख्या येणार आहे मित्रांनो 58। आपलं उत्तर येणार आहे 58, म्हणजे रिकाम्या जागी संख्या येणार आहे 58। तर अशा प्रकारे आपल्याला हे लॉजिक लावावं लागतं, पण प्रत्येक वेळी इतकं सोपं येईल असं नसतं। खूप खूप अवघड गणित आपल्याला असतात आणि ती आपल्याला अशी सोपी करून घ्यावी लागतात। तर आता बघा, हा झाला आपला पहिला प्रश्न। आता आपण दुसरा प्रश्न बघूया। तर बघा मित्रांनो, दुसरा इथं आपण प्रश्न घेतलेला आहे। आता यामध्ये संख्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघायचे। बघा, 21, 12, 23, 32, 34, 43 आणि 54। आता बघा, जरा विचार करा, तुम्ही इथं काय लॉजिक लावू शकता याला की इथं नेमकी संख्या कोणती येणार आहे, तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे। तर आता इथं आपण लॉजिक नेमकं काय लावू शकतो? तर बघा, 21 आहे, नंतर इथं 12 कमी संख्या दिली, इथं 23 आहे, परत 32 घेतलं, परत 34 घेतलं, मग 43 घेतलं, 54 घेतलं। आता याच्यामध्ये जर फरक आपण काढला तर फरक पण आपण असा नाही काढू शकत, इथं संख्या लहान आली, परत इथं संख्या लगेच 1-2 चा फरक आहे, इकडं परत जास्त फरक आहे। तर काय बघा, इथं लॉजिक लावू शकतो। आता बघा, या 21 आणि 12 मध्ये, बरोबर आहे, 21 आहे आणि 12 आहे, इथं संख्येची अदलाबदल केली बघा। 21 आहे आणि परत 1 इकडे घेतला आणि हे 2 इकडे घेतले, म्हणजे संख्येची अदलाबदल केली। आता इकडे बघा, या दोन्हींच्या मध्ये पण सेम तेच केले। हे 23 आहे आणि इकडे 32 घेतलं, म्हणजे 23 परत 3 अगोदर घेतलं, 2 नंतर घेतलं, म्हणजे संख्येची केलेली आहे अदलाबदल फक्त। इथं 34 आणि 43 मध्ये बघा, आता इथं 34 आहे, इथं 43 आहे, तर काय केलं, हे 4 अगोदर घेतलं, परत 3 नंतर घेतलं, 43 झालं। आता इथं आपण सेम तेच करायचं आहे। आता बघा, 54 आहे, तर या संख्येची आपण अदलाबदल करू शकतो। हे 4 1 नंबरला घेऊ शकतो आणि 5 2 नंबरला घेऊ शकतो, म्हणजे संख्या होते 45। इथे जो हा क्वेश्चन मार्क आहे, तर याच्या जागी संख्या येणार आहे 45। तर अशा प्रकारे बघा, आपल्याला वेगवेगळे विचार करून आपल्याला याचं उत्तर काढावं लागतं। तर बघा, असा होता हा प्रश्न आणि याचं उत्तर आलेलं आहे 45। तर बघा,
असा हा प्रश्न होता. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर बघा आता मित्रांनो, हा आपला तिसरा प्रश्न आहे आणि इथं संख्या घेतलेल्या आहेत 30, 46, 78, 126, 190 आणि 270. बघा आता तुम्हाला काय सुचतं का इथं? काय इथं आपण लॉजिक लावू शकतो? जरा बघा, विचार करा तुम्ही सुद्धा. इथं उत्तर नेमकं काय येऊ शकतं? तर आता बघा, आपण काय करूया, पहिल्यांदा डिफरन्स कडे यातला यामध्ये नेमका फरक किती कितीचा आहे तो आपण मोजूया आणि इथं तुम्हाला संख्या लिहायची आहे. या रिकाम्या जागी तुम्हाला संख्या किती येईल ते लिहावी लागेल. बघा आता या 30 आणि 46 मध्ये फरक कितीचा आहे? 30 आणि 40 वर 6 16चा फरक आहे, बरोबर. आता 46 आणि 78 मध्ये फरक कितीचा आहे? तुम्ही 78 मधून 46 मायनस करू शकता, म्हणजे तुम्हाला त्याचा फरक समजेल. आता 46 आणि 78 मध्ये आपण जर पाहिले तर 32चा फरक आहे. फरक कितीचा आहे? 32चा आहे. आता 78 आणि 126, 126 मधून तुम्ही 78 मायनस करू शकता. तर 126 आणि 78 याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे बघा, तर डिफरन्स आहे 48चा. आता बघा 126 आणि 190 मध्ये डिफरन्स कितीचा आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. तर आता बघा याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे 64चा. डिफरन्स किती असणार आहे? 64चा. त्यानंतर बघा 190 आणि 270 याच्यामध्ये डिफरन्स कितीचा असणार आहे? तर बघा 80चा. कितीचा असणार आहे? डिफरन्स आहे 80चा. तर बघा आता तुम्ही इथं ऑब्झर्व केलं असेल की नेमका फरक कितीचा आलाय आणि इथं पाढा कोणता तयार झालेला आहे. बघा इथं आपण 16चा पाढा तयार केलेला आहे डायरेक्ट. म्हणजे यामधला आपण जो डिफरन्स काढला तर तो असा निघाला, 16 एके 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80. आता येईल 16 सख्ख 96, बरोबर. 16 सख्ख 96 आणि हे 96 आपण 270 मध्ये ऍड करणार आहोत. जर आपण यांची ऍडिशन केली तर किती येते बघा, 6 14 15 16 6 1 आला आणि 3 366. म्हणजे इथं संख्या येईल 366, बरोबर. इथं संख्या येणार 366. तर अशा प्रकारे बघा कोणताही प्रश्न असू दे, अगोदर त्यामधला डिफरन्स काढा. जर तुम्हाला इथे नाही ना समजलं तर तुम्ही त्यामधला डिफरन्स काढा, म्हणजे तुम्हाला पटकन त्याचं उत्तर काढता येणार आहे. तर आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर आता बघा इथं प्रश्न आपण घेतलेला आहे 4 9 20 43 आणि 90 अशा संख्या आहेत. तर आता बघा तुम्ही तर काय लॉजिक लावू शकता, 4 9 20 43 आणि 90. आता इथं जर बघितलं तर याच्यामध्ये डिफरन्स भरपूर राहणार आहे. याच्यामध्ये डिफरन्स भरपूर राहणार आहे. बघा आता या 4 आणि 9 मध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये फरक 5चा येतो मित्रांनो. फरक किती येतो यामध्ये? फरक 5चा येतो. आता जर तुम्ही इथे 9 आणि 20 मध्ये जर तुम्ही इथे विचार केला तर याच्यामध्ये फरक कितीचा येतो बघा, तर बघा या 9 आणि 20 मध्ये फरक 11चा येतो. कितीचा येतो? फरक 11चा येतो. आता इथं आपण काय लॉजिक लावू शकतो का, जर या मूळ संख्या आपण जर म्हणल्या असत्या तर इथं 7 यायला पाहिजे होतं ना, मग इथं 7 काय आलेलं नाही, डायरेक्ट 11च आलंय. बघा आता हे 20 आणि 43 मध्ये फरक कितीचा आहे, यामध्ये फरक बघा, तर याच्यामध्ये फरक 23चा असणार आहे. तर इथं काय आपण लॉजिक नाही लावू शकत मित्रांनो. इथं 5 11 23 या मूळ संख्या आहेत, पण ज्या मधल्या मूळ संख्या होत्या त्या गेल्या कुठं, त्या इथं आलेल्याच नाहीयेत. त्यामुळे आपण इथं ही ट्रिक नाही यूज करू शकत. इथं आपण काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. आता इथं नेमकं काय येतंय ते आपण बघूया. तर आता आपण असं करूया, 4चा गुणाकार आपण 2शी करूया. 4 दोन्ही होतील 8, बरोबर. 4 दोन्ही 8 आणि 8 मध्ये 1 प्लस केला तर 9 येतं, बरोबर. हे तर झालं. आता इकडे बघा 9ला आपण गुणिले 2 करायचं, 9 दोन्ही होतील 18 आणि या 18 मध्ये प्लस 2 करायचे 20 होतील, म्हणजे इथे 20 आलेला आहे, बरोबर. आता या 20 मध्ये आपण 20 गुणिले 2 करायचं, 20 दोन्ही 40 होतील आणि यामध्ये प्लस 3 करायचं, होतील 43. बघा आपण काय काय केलं, इथं आपण गुणाकार तर 2शीच केलाय प्रत्येकाचा,
फक्त इथं याला +1 पाहिजे. इथे 9 झालं. इथं आपण +1 करायचा, इथं +2 करायचे, इथं +3 करायचे. आता बघा 20 ला आपण केलं. आता 43 मल्टिप्लिकेशन 2 आपण करूया. 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8. आता इथं आपण +3 केलंय. आता इथं आपण +4 करायचे. तर बघा हे येईल 90, हे येईल 90. आता उरलं 90. आता 90 ला परत आपण मल्टिप्लिकेशन 2 करायचं. 0 9 दोन्ही 18 180. आता इथं आपण +4 केलंय. आता इकडं आपण +5 करायचं. याचं उत्तर 185 येणार. किती येणार? 185. बघा आपण काय केलं, आपण या 4चा गुणाकार अगोदर 2शी केला. 4 दोन्ही 8, 8 मध्ये 1 प्लस केला, उत्तर आपलं 9 आलं. त्यानंतर आपण 9चा गुणाकार परत 2शी केला. 9 दोन्ही झाले 18, 18 मध्ये आपण +2 केले. इथं +1 ऍड केला होता, इथं +2 ऍड केले, उत्तर 20 आलं. हे 20 आलं. आता परत 20 मध्ये आपण 20 गुणिले 2 केलं, 40 आलं. 40 मध्ये आपण +3 केले, इथं +1 +2 +3 +3 केले, उत्तर 43 आलं. 43 मध्ये आपण पुन्हा गुणाकार 2शी केला, याचं उत्तर 86 आलं. 86 ला +4 केले, उत्तर 90 आलं. आता 90 गुणिले 2 केला आपण, त्याचं उत्तर 180 आलं. त्यामध्ये आपण +5 केले, उत्तर 185 आलेलं आहे. म्हणजे इथं संख्या येईल 185. तर अशा प्रकारे बघा खूप आपल्याला लॉजिक लावावं लागतं आणि मगच आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो. आता एक लास्ट क्वेश्चन आपण यातला पाहूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण हा लास्ट क्वेश्चन घेतलेला आहे. इथं संख्या काय आहेत बघा, 3 10 15 26 35. इथं रिकामी जागा आहे. आता इथं आपल्याला संख्या शोधायची आहे आणि इथं आहे 63. तर आता इथं आपण काय ट्रिक यूज करू शकतो बघा. आता बघा फरकाने नाही जमणार याचं उत्तर आपल्याला. तर आपण एक काम करू शकतो बघा, 2चा वर्ग किती आहे, तर 4 आहे बरोबर. 2चा वर्ग 4 आहे. मग त्या 4 मधून जर आपण 1 मायनस केला तर उत्तर आपलं येतं 3 हे बरोबर. आता इथं आपण 2चा वर्ग घेतला. आता याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग 2चा घेतला, इथे 3चा वर्ग घ्या. 3चा वर्ग 9 आहे. आता इथं आपण मायनस केला, इकडं +1 करा. 9 आणि 1 10 झाले बरोबर. आता बघा 3चा झाला. आता 4चा वर्ग घ्या. 4चा वर्ग 4 चौक 16. आता इथं प्लस आहे, इथं -1 घ्या. 15. तर हे 15 आलेलं आहे. हे 10 इथं आलेलं आहे. आता बघा आपण 2चा वर्ग इथं काढला बरोबर, याचं उत्तर काढलं. 3चा वर्ग घेऊन आपण याचं उत्तर काढलं. 4चा वर्ग घेऊन आपण याचं उत्तर काढलं. आता आपण 5चा वर्ग करूया. बघा 5चा वर्ग 5चा वर्ग बरोबर 5 5 25 आणि त्याच्यामध्ये आपण +1 करायचा. इथं मायनस केला ना, म्हणजे एका साईडला -1 +1 -1 +1 25 आणि 1 26 झाले. त्यानंतर बघा 6चा वर्ग बघा 6 होतील 36. आता इथं मायनस केले ना, इथं प्लस केले ना, आपण इथं मायनस करा, उत्तर येईल 35. आता आपल्याला इथलं उत्तर काढायचं आहे मित्रांनो. इथं नेमकं काय येतं ते आपण शोधून काढायचं आहे. 6चा वर्ग आपण घेतला. आता करा 7चा वर्ग. 7 7 होतील 49 आणि इथं आपण -1 केलं, इथं +1 करा, उत्तर येईल 50. उत्तर किती येणार आहे इथं 50 आणि हेच आपले आन्सर असणार आहे. आता आपण हे पण बरोबर आहे का चेक करूया. बघा 8चा वर्ग 64 आणि इथं आपण +1 केले, इथं आपण -1 करा, उत्तर येईल 63. इथं संख्या आहे 63. तर अशा प्रकारे आपण उत्तर काढलं मित्रांनो. आपलं उत्तर आलेलं आहे 50 म्हणजेच 50. तर अशा प्रकारे बघा संख्या कोणतीही येऊ दे, थोडस आपण आपलं लॉजिक वापरायचं की नेमकं इथं काय येऊ शकतं. अगोदर फरक काढून बघायचा आणि जर फरकाने पण नाही जमलं तर अशा प्रकारच्या ज्या काही टेक्निक आहेत तर त्या टेक्निक आपण यूज करायच्या. तर बघा जर तुम्हाला या कन्सेप्ट नसतील समजल्या तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता. यासारख्याच आणखी एक्झाम्पलचा तुम्ही सराव सुद्धा करू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.